सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस हा ठीक असून जे काही काम तुम्ही केले त्यात तुम्हाला उत्तम यश मिळेल. वरिष्ठ तुमच्या हुशारीचं आणि मेहनतीचं कौतुक करताना दिसतील. तुमच्या मान सन्मानामध्ये वाढ होणार असून ऑफिसमध्ये तुमची कॉलर ताठ असेल. करिअरमध्ये प्रगतीचे योग असून 6ष्ठ स्थानामध्ये चंद्राचा प्रभावी योग तयार होतोय. संध्याकाळी व्यवसायामध्ये एखादी महत्त्वाची डील फायनल होण्याचा योग आहे. मध्यरात्रीनंतर 2:30 चंद्र हा कन्या राशीत प्रवेश करेल, त्यामुळे सकारात्मक योग तयार होतील. सकाळी मंगल कार्यामध्ये सहभागी होण्याची तुम्हाला संधी मिळेल. तसेच शुभ कार्यासाठी देखील तुम्ही खर्च करणार आहात. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी ऑफिसमधील वातावरण सकारात्मक असून सहकारी प्रोजेक्टमध्ये तुम्हाला मदत करतील. कायदेशीर वादामध्ये तुम्हाला यश मिळेल. तुम्ही एखादी बदलाची योजना आखली असेल तर त्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुमच्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा असून तुमचं लक्ष नवीन योजनांकडे लागलेलं असेल. काम करत असताना तुम्हाला समस्या येतील, परंतु तुम्ही त्यावर मात कराल. समस्येमधून शिकणं महत्त्वाचं आहे. तो अनुभव करिअरमध्ये तुम्हाला उपयोगी पडेल. एखाद्या देवस्थानाला भेट देण्याचा योग लवकरच येणार आहे. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांनी कामामध्ये बारीक लक्ष ठेवायला हवं. आजचा दिवस क्रिएटिव्ह किंवा कलात्मक काम पूर्ण करणारा आहे. तुमच्या आवडीचं काम तुम्हाला मिळाल्यानं समाधान वाटेल. काही नवीन योजना तुमच्या मनात येतील, त्या तुम्ही लिहून ठेवा. सगळ्यांना समजून घ्या आणि चिडचिड करू नका. वरिष्ठांचं सहकार्य मिळाल्यामुळे ऑफिसमधील प्रोजेक्ट मार्गी लागतील. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी आजचा दिवस ठीक असून मीटिंगमध्ये तुमच्या शब्दाला वजन असेल. कामामध्ये तुम्हाला सहकाऱ्यांची मदत मिळेल, त्यामुळे वेगानं काम पूर्ण होईल. प्रोजेक्ट तुमचे व्यवस्थित पूर्ण होणार आहेत. तुमच्या प्रयत्नांना आज उत्तम यश मिळेल. क्रिएटिव्ह काम करण्याची तुम्हाला संधी आहे, त्याचा लाभ घ्या. वरिष्ठ तुमच्यावरती खुश असतील, कारण अपूर्ण काम तुम्ही मार्गी लावलेलं असेल. संध्याकाळी जोडीदारासोबत तुम्ही फिरायला जाण्याचा योग आहे. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीच्या लोकांनी व्यवसायामध्ये फोकस वाढवायला हवा, म्हणजे समस्या कमी होतील. नोकरीमध्ये वरिष्ठ अधिकारी थोडी समस्या आणण्याचा प्रयत्न करतील, परंतु हुशारीनं तुम्ही मार्ग काढाल. एखाद्या विषयाचा अभ्यास करण्यावरती जास्त भर तुम्ही देणार आहात. सिंहचे जातक दिवसभर व्यस्त राहणार आहेत. दरम्यान अध्यात्म आणि धार्मिक कार्यामध्ये तुमची रुची वाढेल. रात्री एखाद्या मंगलमय कार्यामध्ये तुम्हाला सहभागी होण्याचा योग मिळेल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीनं आज नशिबावर किंवा स्वतःच्या परिस्थितीवरती विश्वास ठेवून यश मिळवावं. आर्थिक स्थिती तुमची हळूहळू सुधारणार आहे. तुम्ही नोकरी असो किंवा व्यवसाय, संयमानं वागा आणि जे काही काम तुम्ही हाती घेतले त्यावर फोकस करा. काम करत असताना तुम्ही घाई गडबड टाळा आणि सावधगिरीने सगळी कामं पूर्ण करा. कोणासोबतही तुमचा वाद होणार नाही हे लक्षात ठेवा, कारण ग्रहयोगानुसार वाद वाढण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तुळ रास. स्वामी सांगतात की तुळ राशीसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. कामाच्या संदर्भामध्ये काही वाद सुरू असतील तर ते कमी होतील.
नवीन प्रोजेक्टवरती काम सुरू होण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही व्यवसायामध्ये काही गुंतवणूक करावी असा विचार जर करत असाल तर तो सल्ला तुमच्यासाठी लाभदायक असेल. वडिलोपार्जित संपत्ती किंवा मालमत्तेची काळजी तुम्ही घ्या, कारण नातेवाईक समस्या निर्माण करू शकतात. तिथे कायदेशीर माहिती किंवा तज्ज्ञांचा सल्ला तुमच्यासाठी लाभदायक आहे. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी आज कामाच्या संदर्भामध्ये चांगली संधी मिळेल, त्याचा लाभ घ्या. तुम्ही काही ना काही कामामध्ये व्यस्त असणार आहात. जे काम तुम्ही करणार आहात त्यात तुम्हाला उत्साह मिळेल. तुमची आर्थिक परिस्थिती ठीक असून तुम्ही नोकरी किंवा व्यवसायामध्ये काही नवीन बदल केल्यास तुम्हाला फायदा होईल. तुमच्या घरामध्ये सुख, शांती आणि समाधानाचं वातावरण राहणार आहे. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीच्या लोकांनी आज व्यवसायामध्ये थोडी जोखीम घेतली तर तुमच्यासाठी लाभाचे योग आहेत. काही समस्या असेल तर त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घ्या. तुमची कामं पटपट मार्गी लागतील. काम करत असताना तुम्ही सावध राहा आणि जे काही काम कराल त्यावर बारीक लक्ष ठेवा. दैनंदिन कामासह नवीन गोष्टी करण्याचा तुम्ही प्रयत्न करायला हवा. एखाद्या जवळच्या व्यक्तींसाठी पैशांची व्यवस्था तुम्हाला करावी लागू शकते. तुम्ही त्याची तयारी करून ठेवा, म्हणजे आयत्या वेळी धावपळ होणार नाही. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी आजचा दिवस सकारात्मक असून भागीदारीमध्ये केलेला व्यवसाय तुम्हाला फायदा देईल. घरातील काम पूर्ण करण्याची तुम्हाला संधी मिळणार आहे, तेव्हा पटपट तुम्ही कामं पूर्ण करा. तुम्ही जे काही काम कराल त्यात प्रामाणिकपणा तसेच नियमांचं पालन करायला हवं. एकाच वेळी अनेक कामं हाती घेऊ नका, त्यामुळे तुमचा गोंधळ वाढू शकतो. मुलांच्या बाबतीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय तुम्ही घेणार आहात. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांनी जर व्यवसाय करत असतील तर आजचा दिवस त्यांच्यासाठी चांगला आहे. प्रोजेक्ट तुमचे प्रगतीपथावरती असतील आणि दरम्यान कुठलीही घाई करून निर्णय घेऊ नका. जे काही काम तुम्ही कराल त्यात फोकस ठेवा. दिवसभर तुम्ही व्यस्त असणार असून तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. ऑफिसमध्ये कामाचा थोडासा तुम्हाला ताण असेल. सहकाऱ्यांकडनं तुम्हाला मदत मिळेल आणि दरम्यान तज्ज्ञांचा सल्ला तुम्हाला लाभदायक ठरेल. हवामान बदलाचा परिणाम तुमच्यावर होण्याची दाट शक्यता आहे, तेव्हा सावध राहा. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी आजचा दिवस लाभदायक असून नवीन प्रोजेक्ट मिळण्याचा योग आहे. अडचणीमध्ये संयमानं आणि आपुलकीनं वागणं तुम्ही कायम ठेवा. कधी कधी तुम्ही अहंकारानं वागता. तुम्हाला वाटतं सगळं काही तुम्हाला येतं, पण असं नाही. समोरच्या व्यक्तीचा आदर केला तर संकटामध्ये तुम्हाला पटपट मदत उभी राहू शकते. तुमच्या बुद्धीचा योग्य वापर केला तर जे काही तुम्हाला हवंय ते तुम्ही सहज मिळवू शकता. आज एखाद्या गरजवंताला किंवा संकटात सापडलेल्या व्यक्तीला तुम्ही मदत करणार आहात. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.